नमस्कार मैत्रिणींनो. वाळवणातल्या भाजी. आज आपल्याला वाळवणातली भाजी म्हणजे आपण ज्या कुरडया करतो, गव्हाची जी कुरडई करतो, त्याला वाळवणातली भाजी असं म्हटलं जातं. तर तर तुम्हाला माहीत आहे का? ही जी भाजी आहे तिच्यात डबल मीठ पडत असतं. तर जेव्हा आपण ह्या कुरडया करतो, तेव्हा तिच्यात मीठ असतं. ऑलरेडी आपण त्या कुरडया जेव्हा करतो, तेव्हा त्याच्यात मीठ टाकलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा भाजी करतो, तेव्हासुद्धा त्याच्यात मीठ पडतं. म्हणजे ही डबल मिठाची भाजी आणि ही वाळवणातली ही डबल मिठाची कुरडयांची भाजी अगदी झटपट अशी ही आणि खायला अगदी छान लागते ही भाजी. तर आपण त्या कुरडया घेतल्या होत्या आणि त्या अशा इथे स्वच्छ पाण्यामध्ये 10-15 मिनटं अशा भिजवून ठेवल्या होत्या. भिजल्यानंतर त्या अशा मऊ होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी अशी पटकन भाजी होते. तर ह्या कुरडया अशा आपण 5 मिनटं अशा पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या. तर आपण ही वाळवणातली भाजी करणार आहोत आणि अशी वाळवण आपण करून ठेवतो. वाळवणातली भाजी म्हणजे कुरडया आपण गव्हाच्या कुरडया करूनच ठेवत असतो. तर त्या गव्हाच्या कुरडयांची अगदी झटपट अशी आणि स्वादिष्ट लागणारी ही कुरडयांची भाजी आज आपण बघणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी ह्या कुरडया भिजवलेल्या आहेत आणि आता आपण तो एका बाजूला चाळणीमध्ये ह्या कुरडयांचा जो भिजवलेल्या होत्या त्या नितरून घेणार आहोत. म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत. चाळणीमध्ये टाकलेल्या आहेत आणि तेच आता आपण इथे पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. तर त्याला आपल्याला काय काय साहित्य लागतं ते ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्या आधी आपण ह्या सगळ्या कुरडया काढून घेऊ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी असे काहीतरी नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्नात असते. तर आता आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली होती. त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि जिरं जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण इथे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि जो लसूण होता तो आपण खलबत्त्यामध्ये बारीक काढून घेतलेला लसूण होता तो टाकलेला आहे याच्यात आणि तो थोडासा लालसर होईस्तोपर्यंत आपण इथे परतून घेत आहोत. लसूण त्याचं लालसर होईस्तोपर्यंत परतून घेत आहोत. तर इथे आपला हा लसूण छान आणि गॅसचा फ्लेम कमी केलेला होता आणि आता थोडासा वाढवलेला आहे की जेणेकरून जो लसूण टाकला आहे तो छान तळला जाईल त्याच्यामध्ये. तर बघा अशा पद्धतीने लसूण छान असा हा तळला गेलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आपण जास्त काही त्याच्यात वेगळं टाकलेलं नाही आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी सगळ्यात आधी हळद टाकलेली आहे आणि इथे लाल मसाल्याचा वापर केलेला आहे. लाल मसाल्याची ही जी भाजी येते कोरडी खूप छान लागते लाल मसाल्याची. आपल्या घरगुती लाल मसाले, तुमचा लाल मसाला आणि याच्यात आपण थोडासा आपला जो दळलेला असतो तो काळा मसाला वापरला आहे 1 चमचा आणि 2 चमचे लाल मसाला. तर बघा अशा पद्धतीने मसालेसुद्धा छान भाजून घेत आहोत. त्याच्यानंतर आपण इथे ज्या कुरडया होत्या तर त्या छान अशा परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये तेलातच. आपण इथे कुरडई ही अशी छान परतून घेत आहोत. त्याच्यात आता आपली ही भाजी अशी छान परतून घेणार आहोत आपण जे भिजवून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळे त्या अगदी मऊसूत झालेल्या आहे आणि अशी झटपट अशी ही भाजी तयार झालेली आहे आपली कुरडईंची भाजी. आणि थोडीशी वाफवू देणार आहोत आपण, तिच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत आणि थोडीशी झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तर छान अशी ही झटपट कुरडईंची भाजी आपली वाळवणातल्या कुरडयांची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला वाटलं त्याच्यावरून कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण आपण इथे कढीपत्ता टाकलेला होता त्याच्यामुळे कोथिंबीरचा वापर केला नाही आणि छान अशी स्वादिष्ट अशी ही कुरडईंची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट.